विभागातील वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी शिष्टमंडळांनी घेतली कार्यकारी अभियंत्याची भेट। उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी चिरनेर येथील शिष्टमंडळांनी महावितरणाच्या कार्यालयात जाऊन महावितरणाच्या उरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विजय सोनावळे व चिरनेर महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्या वर्षा मगर यांची भेट घेतली। यावेळी मागील 4 महिन्यापासून भेंडखळ येथील खाडीजवळील विद्युत पोलांचे प्रलंबित काम, गावोगावी पावसाळेपूर्वी विद्युत वाहक तारांना अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त लोड कमी दुसरीकडे जोडणे यासह विविध विजेबाबत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। यामध्ये मागील आठवड्यापासून पूर्व विभागात मध्यरात्री अचानकपणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने दिवसरात्र उकाड्याने हैराण झालेले वयोवृद्ध नागरिक, लहान बालके यांच्यासह सर्वच महिला नागरिक कमालीच्या हैराण झाले असून रात्री अचानकपणे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करून वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी उपाययोजना करावी। सदर कामाच्या ठिकाणी रात्री लागणारी मदत चिरनेर येथील तरुण वर्ग करायला नेहमी कटिबद्ध असल्याचे संतोष ठाकूर यांनी सांगितले। महागाईने बेजार झालेल्या ग्रामीण परिसरातील वीज ग्राहकांवर उगाचच वीज चोरीचे बडगे लादू नका असेही सूचित करण्यात आले असून चिरनेर विभागातील चांदायली, केळाचा माळ, कातकरीवाडी, साईनगर आणि आदी ठिकाणी उद्भवणाऱ्या वीज समस्या मार्गी लावून चिरनेर दिघाटी रस्त्यावर सुरू असलेल्या गोदामांना गावातील ट्रान्सफॉर्मरतून वीज पुरवठा देण्यात आला असून गावातील ग्राहकांच्या घरांना योग्यतेने वीज पुरवठा होत नाही। त्यामुळे संबंधित गोदाम मालकांना त्यांचे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर लावण्याची व्यवस्था करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे, जेणेकरून गावातील बत्ती गुल होणार नाही। यावर महावितरणाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवले व कनिष्ठ अभियंत्या वर्षा मगर यांनी चर्चेअंती समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। या शिष्टमंडळात चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, चिरनेर गाव तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल खारपाटील, पद्माकर फोफेरकर यांच्यासह चिरनेर येथील होतकरू तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। महामुंबईसह जीवन केणी, चिरनेर।